नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. आज कोणत्या भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकते, कुठे अवकाळी पावसाची शक्यता आहे, वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर चला सविस्तर बघूया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया विदर्भाकडे. विदर्भाकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, धुळी या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. उमरी, सावनेर, पोरशिवनी, वाघोली या ठिकाणी देखील आज अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा कडकडाट राहील. भंडारा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये पावसाची शक्यता देखील भंडारा जिल्ह्यामध्ये आज बघायला मिळू शकते. तर भंडारामध्ये या ठिकाणी भंडारा, वारथी, चिखली, धर्मापुरी, लखनी, साकोली हा जो काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसंच उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी, गोथंगाव, वडियल या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये भाग बदलत अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. अवकाळी पावसाची शक्यता आहे. गोंदियामध्ये बघितलं, गोंदियामध्ये देखील आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. गोंदिया, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, साखरीतोळा या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसेच गडचिरोलीकडे मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुरुमगाव, कापसी, तसंच गडचिरोली, चामोर्शी, मूल, मुलचेरा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अहेरी, भांबरगड तसंच एटापल्ली हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरकडे देखील विजांचा कडकडाट जास्त राहील चंद्रपूरमध्ये आणि अवकाळी पावसाची शक्यता आज देखील चंद्रपूरमध्ये बघायला मिळू शकते. चंद्रपूर, भाताडी, भद्रावती, मोहर्ली तसंच वणी, कायर, गुगस रोड, बाल्लारपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यवतमाळमध्ये गुगस रोड, पांढरकवडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. पेंढारी, पतनबोरी तसंच गोमूत्री, धनोरा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. रुई, दिग्रज, दारवा, नेर, यवतमाळ ढगाळ वातावरण राहील. जास्त भागामध्ये भाग बदलत काही ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील यवतमाळमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसं वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील. भाग बदलत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकीपणी या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतोय. तसेच अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. अमरावती, चांदूर, मोजरी, मोर्शी तसंच आष्टी हा जो काही परिसर आहे, अचलपूर, चिखलदरा या ठिकाणी विजांचा कडकडाट जास्त राहील. काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. अकोलाकडे जर बघितलं, अकोलाकडे विजांचा कडकडाट राहील. भाग बदलत काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. अकोट, तेल्हारा, दर्यापूर, मूर्तिजापूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि विजांचा कडकडाट देखील राहील. वाशिम, मरसूळ, मालेगाव, वाशिम, रिठाड, रिसोद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. बुलढाणाकडे लोणार, मेहकर, चिखली, बुलढाणा ढगाळ वातावरण जास्त राहील. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. मात्र भाग बदलत काही ठिकाणी अवकाळी पाऊस बुलढाणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. चिखली, केलवड, बुलढाणा, गिरडा, जाफराबाद आसपासचा लगतचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता खानदेशात बघूया काय परिस्थिती आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर आज वातावरणात मोठा बदल बघायला मिळेल. काही भागांमध्ये पावसाची शक्यता दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते. जळगाव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये यावल, हिरापुरा, आडगाव, आडवड, चोपडा, काढोरी, जालोद या ठिकाणी विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतोय. धुळ्यामध्ये जर बघितलं,
धुळे, साक्री, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. धुळे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. नंदुरबारकडे देखील बऱ्याच भागामध्ये आज अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील, तर काही ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. विजांच्या गडगडाटासह भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करणी या परिसरामध्ये. नवापूर, विसरवाडीकडे देखील पावसाची शक्यता आहे. नाशिककडे बघितलं जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील, भाग बदलत काही ठिकाणी पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. अहिल्यानगरमध्ये बघितलं तर उत्तर भागात काही ठिकाणी कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता आहे. राहुरी, घोडेगाव या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे. अहिल्यादेवीनगरच्या बाकी भागाकडे बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील, विजांचा गडगडाट, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता फार काही नाही. भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतो पुणे जिल्ह्यामध्ये. साताराकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर सातारामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे. भाग बदलत काही ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता कमी आहे सातारामध्ये. सोलापूरला बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, विजांचा कडकडाट, जबरदस्त अवकाळी पाऊस काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतोय. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. मात्र 17-18 तारखेला पावसाचा जोर अजून वाढतोय. सांगली, कोल्हापूरकडे ढगाळ वातावरण, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील, काही ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक भागामध्ये. किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा हा जो काही परिसर आहे, आंबोली, कुडाळ, महापण या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसंच कुणकेश्वर, कणकवली, पोंढा, राजापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. रत्नागिरीच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी संगमेश्वर, माखजन, मुलगुण, हेदवी हा जो काही परिसर आहे, माग, ताम्हिणी, चिपळूण, लोटे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसेच इकडे रायगडकडे बघितलं, रायगड, मुंबईकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. ढगाळ वातावरण असून भाग बदलत तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट राहील. रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी ठाण्याकडे काही ठिकाणी तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. छत्रपती संभाजीनगर, सेंद्रा, एमडीसी, येलोर गुफा, दौलताबाद, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव हा जो सर्व काही परिसर आहे, फुलंब्री, रामगाव, पेशोर या ठिकाणी विजांचा कडकडाट राहील. अवकाळी पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता कमी आहे. भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. बीड जिल्ह्याकडे वातावरण कोरडे राहील. जास्त भागामध्ये भाग बदलत काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. जोर कमी आहे बीड जिल्ह्याकडे. तसंच धाराशिवकडे देखील ढगाळ वातावरण राहील. लातूरमध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता लातूर, औसा, निलंगा, शोणतपार, उदगीर आसपासच्या काही लगतच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तसेच परभणीकडे जर बघितलं, परभणीकडे ढगाळ वातावरण राहील. नांदेड वाघाळाकडे ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये. आणि हिंगोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये कमी आहे. भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. विजांचा कडकडाट जास्त राहील. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये मात्र पावसाचा जोर जास्त वाढत आहे. या ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर जास्त वाढत आहे. पुढील 24 तासामध्ये आज पावसाला सुरुवात होत आहे. पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर वाढत आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. तुमचा जर विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.